नमस्कार. नमस्कार. सर्व उद्योजक मैत्रिणींनो, आजच्या आपल्या मार्गदर्शक वनश्री पांडे यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करते. वनश्री वॉज अन ॲक्टर. त्यांनी 50 पेक्षा जास्त डेली सोप्समध्ये काम केलं आहे. परंतु इन्क्युरेबल ऑटो इम्युन डिसीजमुळे त्यांना 7 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि तिथूनच त्यांच्या स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात झाली. हील युअर सोल या त्यांच्या मिशनचा प्रवास 2005 साली सुरू झाला आणि आतापर्यंत 400हून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. चक्र हिलिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन, मेडिटेशन यावर त्या अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. आज आपण वनश्रीताईंशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत हाऊ टू हील अवर सोल. त्यासाठी यापुढची सूत्र मी मधुराकडे सोपवते. Hi, मधुरा. Vanshri. Welcome. Hi. Welcome Hi. to this meeting. नमस्कार. आम्हाला सगळ्यांना असं तुझ्याकडून अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की ऍक्टिंग क्षेत्रातली तू होतीस आणि व्हॉट मेड यू थिंक ऑफ बिकमिंग अ हीलर. म्हणजे ऍक्टिंग पासून तू हीलरचा प्रवास कशामुळे किंवा काय उद्देशाने तुझा चालू झाला आणि आता हिलिंग कडे वळलीस तू. अगदीच खरं सांग सगळ्यांना पहिलं तर वेलकम आणि होपिंग की सगळेजण आपापल्या घरात सुरक्षित आहात आणि स्वतःची काळजी घेताय आणि इतरांची सुद्धा काळजी घेताय. सो येस मधुरा, जसं तुम्हाला विचारलंस की ऍक्ट्रेस होते मी 2000 सालापासून ऍक्टिंग आणि मॉडेलिंगच करत होते. 2012 पर्यंत अत्यंत म्हणजे काहीच प्रश्न नव्हता की फक्त शूटिंग एके शूटिंग घर आणि मुलगी आहे मला, त्या व्यतिरिक्त आयुष्य काय माहीतच नव्हतं. पण 2012ला असं काही घडलं की त्याच्यानंतर कम्प्लीट जो म्हणतो ना आयुष्यामध्ये एक शिफ्ट काहीतरी येतो. दॅट शिफ्ट हॅपन्ड इन 2012, म्हणजे जेव्हा पहिली सर्जरी झाली अपेंडिक्सची. त्याच्यानंतर माझ्या रिपोर्ट्समध्ये असं आलं की मला एंडोमेट्रियोसिस आणि अडिनोमायोसिस आहे. बरं, या रोगाचं नावच पहिल्यांदा ऐकलं त्यामुळे मला कळेना की ह्याचं ट्रीटमेंट काय आहे. मग जवळजवळ मुंबईतले 20 ते 22 डॉक्टर्स मी केले आणि त्याच्यानंतर कळलं की इट्स अ ऑटो इम्युन डिसीज, ज्याच्यावरती अजूनही औषध नाही. हा का होतो ह्याचं कारण अजून सायंटिस्ट अँड डॉक्टरना मिळालेलं नाहीये आणि ह्याच्यामुळे माझ्या 7 सर्जरीज झाल्या. असं म्हणतो ना आपण मधुरा की ब्लेसिंग इन डिस्गाईज. माझ्या बरोबर जे होत होतं अत्यंत पेनमध्ये होते. ऑलमोस्ट दरवर्षी एक सर्जरी व्हायची माझी. म्हणजे माझं आयुष्य असं झालं होतं ना की लीलावती हिंदूच्या घर, सोनोग्राफी घर, शूटिंग घर, मग या सगळ्या पूर्ण लाईफमध्ये पेन होतच, चिडचिड होती, फ्रस्ट्रेशन होतं, डिप्रेशन. म्हणजे एका लेवलला येऊन असं झालं की मी का जगते हा विचार माझ्या मनात यायचा आणि मी खूप 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 डिप्रेशनमध्ये जाते की काय अशी भीती वाटायला लागली. त्याच मला एक सुंदर गोष्ट घडली. आपण म्हणतो ना की वाईटातनं काहीतरी चांगलं होत असतं, पण आपण त्यावेळेला विश्वास ठेवत नाही. मला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस व्हायला लागले. म्हणजे माझ्या MRIला किंवा माझ्या सोनोग्राफीला किंवा एंडोस्कोपीला मला ना माझा सोल बॉडीपासून डिटॅच व्हायला लागला. आणि तेव्हा मला वाटलं की डेफिनेटली मी वेडी झाली. आय नीड टू सी अन सायकियाट्रिस्ट बिकॉज मला हॅल्युसिनेशन्स होत आहेत की काय. कारण 2012 पासून स्टेरॉइड्सवरच आहे. मला स्टेरॉइड्स दिले जात आहेत. बेसिकली एंडोमेट्रियोसिस बद्दल सांगायचं झालं तर इट्स अ abnormal condition where you don't bleed outside in your periods. The bleeding gets accumulated inside the uterus आणि मग ते सगळे ऑर्गन्स तुमचे चिकटत जातात आणि दॅट इज अ व्हेरी पेनफुल कंडिशन. बाहेरनं तुम्ही हट्टेकट्टे दिसता पण आतनं तुम्हाला ते खूप खात जातं. इट्स स्प्रेड लाईक कॅन्सर इन युअर बॉडी. सो जेव्हा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आला तेव्हा माझ्या भावाची एक मैत्रीण आहे, तिची आई इज इन टू हिलिंग, मंजिरी गोखले आणि संजीवनी जोहारी. ठाण्याला असतात ते, माझे वन ऑफ द गुरुज आहेत. सो त्यांच्याकडे मग मी गेले की मला स्वतःला हील करायचंय, मला बघायचंय की हे का होतंय. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं नव्हतं. छान खाऊन पिऊन मस्त जग फिरतेय, मॉडेलिंग करते, छान छान कपडे घालते, टोटली डिफरंट लाईफ. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी माझं पास्ट लाईफ केलं तेव्हा मला असं कळलं की या गोष्टी होत्या ज्या अर्धवट ठेवलेल्या आहेत. हे लर्निंग लेसन्स जे होते माझे ते मी अर्धवट ठेवले होते आणि म्हणूनच या लाईफमध्ये मी ते शिकतेय. आणि त्याच्यानंतर माझा तो प्रवास इथून सुरू झाला. या विषयामध्ये माझी गोडी निर्माण झाली आणि स्वतःला हील करत असताना मला असं जाणवलं की आय थिंक एका सेशनमध्ये मेडिटेशन जेव्हा शिकतो आम्ही तेव्हा आम्हाला कनेक्ट व्हावं लागतं
मेन सोर्स बरोबर, गॉड बरोबर, आणि विचारावं लागतं की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज जर वनश्री पांडे किंवा वनश्री जोशी हे नाव काढलं तर माझी आयडेंटिटी काय आहे किंवा माझा पर्पज काय आहे, माझा आत्मा जर या पृथ्वीवर आलेला आहे तर त्याचं शिकवण काय आहे. कारण इथून मी किती पैसे कमवून जाते ते महत्वाचं नाहीये, पण मी सेल्फ रिअलायझेशन झालेलं आहे का, मी माझे लेसन शिकले आहे का, हे खूप महत्वाचं आहे. तर त्यातनं हे सगळे क्वेश्चन्स पडत असताना एका सेशन मध्ये मी जेव्हा सोर्सशी कनेक्ट झाले, हायर एनर्जीज बरोबर, मी विचारलं, म्हटलं वनश्रीचा पर्पज काय आहे, काय एवढे पेन, काय एवढा प्रॉब्लेम. माझ्या बरोबर मी एकटीच नाही तर माझं अख्खं कुटुंब, माझा नवरा, माझी आई, माझी मुलगी, माझे बाबा, सगळेजण सफर होत होते. एव्हरी फ्रायडे आय वॉज इन बँड्रा, नॉट फॉर शॉपिंग बट इन लीलावती फॉर सोनोग्राफी. तेव्हा मला पर्पज काय आहे त्याचा आन्सर आला की टू स्प्रेड हॅपीनेस अँड टू पुट स्माइल ऑन एव्हरीवन्स फेस. अँड फ्रॉम देअर आय डिसाइडेड टू लर्न हिलिंग, टू हील मॅक्झिमम पीपल. आणि त्यानंतर मी माझा स्वतःची साडी आणि ज्वेलरीचा ब्रँड सुद्धा ओपन केला. ऍक्टिंग फारफार करत नाही कारण फिजिकली हेल्थ वाईज मला जमत नाही, पण 2015 पासून मी माझा हा प्रवास सुरू केला. हील युअर सोल नावाची माझी संस्था आहे, ती मी सुरू केलेली आहे. कांदिवली वेस्टला माझे क्लायंट सगळे मी बघते. आणि चक्रा हिलिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन, इनर चाइल्ड हिलिंग, लेनॉर्मन कार्ड्स, मेडिटेशन कसं करायचं. कारण लोकांना खूप मोठा प्रश्न असतो की मेडिटेशन मेडिटेशन सगळे म्हणतात, पण ते नेमकं कसं करायचं, त्याच्यामध्ये प्रोसेसेस असतात, एक स्ट्रक्चर असतो, त्या कशा पद्धतीने मेडिटेशन करायचं ते. आणि स्विच वर्ड्स, या सगळ्या मोडॅलिटीज मी आता त्याच्यामध्ये करते. आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद, लोकांनी प्रॉब्लेम्स मध्ये न अडकून पडता त्या प्रॉब्लेम्सना कसं बाहेरून स्वतःला वेगळ्या दृष्टीने बघणं, हे हील युअर सोल आणि माझा आता पर्पज आहे. आणि आय थिंक आय एम एन्जॉईंग दॅट. वा, मस्त. म्हणजे तू बरीच वर्ष, आय थिंक 2015 पासून हे सगळं करतेच आहेस, आणि तू म्हटल्याप्रमाणे एवढ्या सगळ्या मोडॅलिटीज मध्ये तू शिकली आहेस स्वतः, आणि आता त्याचे बेनिफिट्स लोकांनाही देते आहेस. तर त्याचे एक्झॅक्टली काय काय बेनिफिट्स आहेत, किंवा तू जसं आता विचारलं की नक्की मेडिटेशन म्हणजे काय, नुसतंच ध्यान धारणा नाही, तर एक्झॅक्टली कसं करायचं, थोडक्यात आम्हाला बेनिफिट्स पण त्याचे सांगू शकशील का? सो बेसिकली मेडिटेशन म्हणजे ध्यानम, धी यानम. धी म्हणजे बुद्धी आणि यानम म्हणजे ट्रॅव्हल. जेव्हा तुमची बुद्धी एका विशिष्ट या डायमेन्शन मधनं वेगळ्या डायमेन्शन मध्ये ट्रॅव्हल करते तेव्हा हायर एनर्जी तुमच्याकडे यायला लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला प्रेमात पडण्यासाठी काही वेगळं करावं नाही लागत, तुम्हाला प्रेम होऊन जातं. तसंच मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला कसं वेगळं करावं नाही लागत, ते आपोआप व्हायला पाहिजे. कसं असतं आपल्याकडे ना, 90% लोकांची ही धारणा असते की मेडिटेशन हा माझा रिटायरमेंट प्लॅन आहे, की 60 नंतर करायला काय नाही, चल जाऊया सत्संगाला, चल आपण हे करूया. पण आपण जेवतो किंवा जसे शॉपिंग करतो किंवा फॉरेन ट्रिप्स करतो, सगळीकडे फिरतो, हे आपल्याला सांगावं नाही लागत. प्रत्येकाची एक भूक असते, मेंटल, इमोशनल, फिजिकल, इमोशनल, फायनान्शियल, या सगळ्या गोष्टींची आपण भूक, नोकरी करतो, फायनान्शियल भूक तिकडे भागवतो, छान कपडे घालतो, फिजिकल भूक आपण भागवतो, इमोशनल भूक आपलं एक्सप्रेशन, जे काय आपण सफर करतोय किंवा आनंद आहे तो आपल्या व्यक्तीबरोबर आपण एक्सप्रेस करून ती भूक भागवतो. व्हॉट अबाउट स्पिरिच्युअल भूक? स्पिरिच्युअल भूक जी आहे किंवा अध्यात्माची भूक आहे, आत्म्याला सुद्धा कंडिशनिंग लागतं. जशा बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतात तशा आत्म्याच्या भूकेचं काय, आपण त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करतो आणि मग आपण रडत बसतो की अरे माझ्या आयुष्यामध्ये हेच घडलं, तेच घडलं, असं नाही आलं, तो असा वागला, ती अशी वागली. आपण नेहमी दुसऱ्यांना ब्लेम करत बसतो. म्हणजे सांगायचं झालं मधुरा आणि तुम्हाला सगळ्यांना, तर छोटंसं उदाहरण देते की आपण लहानपणापासून लहान बाळ असं येत असेल, अगदीच तान्हं वर्ष, 1.25 वर्षाचं असेल, ज्याला कळत नाही त्याबद्दल बोलत नाहीये, पण जेव्हा 2-2.5 वर्षाचं मूल होतं ते व्यवस्थित चालतं आणि समजा येता येता त्याला मध्ये तुम्ही टेबल ठेवलं आणि ते लागलं पायाला, तर आपण काय करतो नॅचरली, हात रे टेबल, माझ्या मुलाला मारलंस का. तर लहानपणापासूनच ना ब्लेम शिफ्टिंग आपण मुलांना आपसुकच शिकवतो, हे आपल्यालाही कळत नाही, हे मलाही कळत नव्हतं. सॉरी. सो बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन मध्ये ध्यानाला जेव्हा बसता तेव्हा तुमचं बेसिकली काय होतं की मन शांत राहतं, तुम्ही स्वतःकडे वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करता, नवीन पद्धतीने बघायला सुरुवात करता, एकाग्रता वाढते, तुमचा संवाद स्वतःशी तो वाढतो, तुम्हाला क्लॅरिटी येते. इंट्रोस्पेक्शन जेव्हा करतो आपण, सी नो वन इज परफेक्ट. जेव्हा तुम्ही परफेक्ट असता तेव्हा माझ्या सरांनी जसं सांगितलं की तुम्ही जेव्हा परफेक्शनच्या मागे धावता तेव्हा तुमची ग्रोथ संपून जाते, कारण तुम्ही परफेक्ट असाल तर मग ग्रो काय करणार.
सो परफेक्शन इज जस्ट अनदर नेम की मी परफेक्ट आहे, पण तसं पाहायला गेलं तर आपण कोणीच परफेक्ट नसतो. पण आपण सगळ्या अँगलनी परफेक्ट होण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू शकतो आणि एक स्टेबिलिटी येते मेडिटेशनद्वारे. सो मेडिटेशन करायचं असेल तर छान डोळे बंद करा. मी अगदी 2 ते 3 मिनिटाची छोटीशी टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे की कसं स्वतःला, आता समजा जे मी आता शिकलेली आहे मेडिटेशन, एक्सपॅन्शन मेडिटेशन. तर डोळे बंद करा सगळ्यांनी आणि डोळे बंद केल्यावरती तुमचा उजवा हात उजव्या भिंतीला टेकवायचा आहे. असा विचार करायचा आहे की तुमचा हात मोठा होतोय, तुम्ही त्या तुमच्या रूममध्ये उजव्या भिंतीला हात मोठा होतोय, मग डावा हात मोठा होतोय. असं करत करत तुम्ही मोठे होताय, एक्सपॅन्ड होताय. तुम्ही इतके मोठे झाले आहात की तुमचा पूर्ण हात जो आहे तो आता समोरच्या भिंतीकडे लागलाय आणि ऍट द सेम टाइम मागच्या भिंतीला. असं करत तुम्ही पूर्ण त्या रूममध्ये व्यापून गेलेले आहात. हळूहळू करत तुम्ही अख्ख्या घरामध्ये व्यापून गेलेले आहात. तुम्ही एवढे मोठे झालात की तुम्ही त्या पूर्ण घरामध्ये फिट होताय. असं करत करत तुमचा पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण एरिया तुमच्या आतमध्ये सामावला आहे. म्हणजे तुम्ही इतके मोठे झाला आहात की तुमचा एरिया पूर्ण कव्हर झालाय. त्याचबरोबर तुमची पूर्ण ही जी सिटी आपली मुंबई सिटी आहे, तुम्ही एवढ्या एक्सपॅन्ड झालेल्या आहात असा विचार करायचा आहे. कदाचित हे करत असताना तुमचं माइंड म्हणेल, अरे ही काय सांगतेय, कशाला हे करू, काय बुद्धीला माहिती नाही आपण काय करतो. बुद्धीला तेच सवय असते जी इतके वर्ष करतोय. आपण काहीतरी नवीन गोष्ट शिकवतोय, नवीन गोष्ट करतोय, तर हे विचार येतील, दुर्लक्ष करा. हळूहळू आता आपण पूर्ण मुंबई शहरामध्ये एक्सपॅन्ड झालेलो आहे आणि असं करता करता पूर्ण महाराष्ट्रात एक्सपॅन्ड झालेलो आहे. हे माइंड मध्ये इमॅजिन करायचंय आणि हळूहळू आपण पूर्ण भारतात एक्सपॅन्ड झालेलो आहे. म्हणजे तुम्ही इतके मोठे झालेले आहात की पूर्ण भारतामध्ये तुम्ही एक्सपॅन्ड झालेले आहात. हे सगळं करत असताना पृथ्वी एवढे तुम्ही एक्सपॅन्ड झालेले आहात आणि ऍट द सेम टाइम पूर्ण युनिव्हर्सच्या पूर्ण कडांपर्यंत तुम्ही एक्सपॅन्ड झालेले आहात. आणि हे सगळं करत असताना आता डोळ्यासमोर एक छोटंसं चक्र तयार करायचंय. सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम आता आहे पैसा, तर आपण पैशासाठीच करूया. त्या चक्रामध्ये तुम्ही खूप मोठे झालेले आहात, युनिव्हर्स एवढे एक्सपॅन्ड झालेले आहात आणि आता या चक्राकडे बघायचंय. ते एक गोल चक्र आहे, ते गोल फिरतंय आणि त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचा लोगो आणि तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर तो बघायचा आहे. आणि आता पूर्ण एनर्जी त्या पूर्ण चक्रामध्ये माइंडने तुम्ही टाकता हे इमॅजिन करायचंय. आणि समजा तुमच्या अकाउंटमध्ये आता 1.5 लाख असतील तर 1500000 त्याच्यामध्ये एक एक शून्य ऍड करत जायचं आहे. एक शून्य ऍड झालाय, दुसरा शून्य ऍड झालाय, तिसरा शून्य ऍड झालाय. पूर्ण ती एनर्जी त्या पूर्ण लोगोवरती आणि त्या पूर्णपणे बँक अकाउंटच्या लोगोवरती आणि स्टेटमेंट तुमचा जो नंबर त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आणि तो नंबर वाढत चाललाय, पैसे येत जात आहेत, येत जात आहेत, येत जात आहेत, येत जात आहेत. तुम्ही खर्च करताय तरी त्याच्यामध्ये पैसे येत जात आहेत. हे इमॅजिन करायचंय. चेहऱ्यावर स्माइल ठेवायची आहे आणि हे इमॅजिन करत असतानाच हात रब करायचे आहेत. दोन्ही पाम्स जे आहेत ते रब करायचे आहेत. हे जे चित्र आहे पैसे वाढत जात आहेत ते डोक्यामध्ये फिक्स करायचंय. रब युअर पाम्स, डोळ्यावर ठेवा आणि डोळे ओपन करा. So this is just a small demo, मधुरा आणि you all. This is called expansion meditation, जे आता ऍडव्हान्स मेडिटेशन मध्ये मी शिकलेली आहे. आणि ह्याचा खूप फायदा होतो. पैशांचं मेडिटेशन आपण ह्याच्यासाठी घेतलं कारण बरेच लोकांना आता सध्या पीपल आर लुजिंग जॉब्स ऑर दे आर गेटिंग लेस सॅलरीज. खूप लोकांचे बिझनेसेस कमी आहेत. हे मेडिटेशन तुम्ही करा इन डिटेल मध्ये. ह्याच्या 5 स्टेप्स आहेत, आपण त्यातली ही एकच स्टेप केलेली आहे. तर तुम्हाला हे शिकायचं असेल, हे करून घ्यायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट मी. वा, मस्त, आणि एकदम छान. कसं वाटलं? खूप छान वाटलं. ओके. मला फक्त सांग, आता सध्याचं हे ग्लोबल पॅन्डेमिक सिच्युएशन जी चालू आहे, तर त्याच्यासाठी नक्की काय करायचा सल्ला देशील किंवा आपल्या बायकांना पॉझिटिव्ह माइंड ठेवायचं किंवा कसं काय मदत करू शकशील त्याच्यावर? अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत. पॅन्डेमिक आलंय ही रियालिटी आहे, पण पॅन्डेमिक बाहेर सुरू आहे. खरं सांगायचं झालं तर मी घरात रोज तयार होऊन बसते. मी येस, असं नाहीये की मी हीलर आहे तर मला चिडचिड होते. माझी होते चिडचिड, बरेचदा होते, पण मी अवेअरनेस मध्ये मग ती चिडचिड कमी करते. इन दॅट मॅटर मला माझा नवरा बरेचदा सांगतो, तुझी चिडचिड होतीये, तू शांत राहा. सो असं नाहीये, ही चिडचिड होणार हे खूप नॅचरल आहे, पण तुम्ही मेडिटेशन करा. त्याच्यानंतर बाहेर पॅन्डेमिक आहे म्हणून घरामध्ये
क्लमझी राहू नका, छान तयार व्हा. तुम्ही जी बाहेर जाऊन कामं करत होता, ज्या वर्क फ्रॉम होम बायका आहेत, त्यांनी घरी तयार होऊन बसा, कामं करा. आणि हा एक आय थिंक ही एक चांगली फेज आहे जिथे स्वतःला इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी खूप चांगला वेळ आहे. जसं मी या पूर्ण ह्याच्यामध्ये स्विचवर्ड शिकले, ऍडव्हान्स मेडिटेशन शिकले, आता मोक्षपटन शिकते, तर या वेळेचा सदुपयोग करा. हा वेळ नुसार काय चाललंय बाहेर, प्रॉब्लेमच आहे, रडत नका बसू. रडणं इज अ चॉईस, आणि या प्रॉब्लेम मधनं मार्ग काढून काहीतरी नवीन शिकणं इज ऑल्सो अ चॉईस. सिच्युएशन, तुम्ही जिम मध्ये गेल्यावरती 25 किलोचं डंबेल तुम्ही पहिल्या दिवशी उचलू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 2 किलोपासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे रोज तुम्ही स्वतःला, तुमच्या ब्रेनला ट्रेन करावं लागतं की ठीक आहे, टेक वन डे ऍट अ टाइम. जगाचा अंत नाहीये हा. आजचा दिवस छान, पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही, मागचं काय झालंय ते आपण कंट्रोल करू शकत नाही. आपल्या हातात उरतं काय, आजचा हा क्षण. आजचा हा क्षण आपण कसं त्याचं सोनं करतोय की माती करतोय, अगेन दॅट इज अवर चॉईस. मी चूज केलं आणि मी शिकले. मी चूज केलं असतं रडायचं तर मी रडलेही असते. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की रडत बसणं हा ऑप्शन किंवा चॉईस नाहीये. पण ह्या प्रॉब्लेम मधनं तुम्ही जर कमळाला पाहिलं, तर कमळ नेहमी चिखलामध्ये येतं मधुरा. कमळ कधीच म्हणत नाही मी चिखलात येतं मी का उगू. अपवर्ड डिरेक्शनला ते उमलतं, आणि त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा वॅक्स असतो. तुम्ही पाणी टाकून बघा, ते पाणी घरंगळून येतो. तसंच आपल्याला मेडिटेशन हा वॅक्स आपल्याला द्यावा लागेल स्वतःसाठी. चिखलाच्या बरोबरीने कमळ वर येतं, चिखलाच्या लेवलमुळे ते खाली नाही जात. हे प्रॉब्लेम्स असणारच आहेत, हे पॅन्डेमिक असणार आहे, बाकीचे प्रॉब्लेम, हे नाही तर दुसरा प्रॉब्लेम, पूर, भूकंप, बाकीचं आहेतच ना प्रॉब्लेम. पण त्या प्रॉब्लेमवर रडत बसण्यापेक्षा त्यातनं मार्ग कसा काढायचा. सो मेडिटेशन हेल्प्स यू अ लॉट. या बरोबर. म्हणजे हे फक्त पॅन्डेमिक साठी नाही, तू हे एव्हरीडे साठी पण हे तू सांगशील, सल्ला देशील की हे तुम्ही एव्हरीडे साठी पण तुम्ही रोज करा. तुम्ही खाता की नाही रोज, तुम्ही कपडे घालता, तुम्ही छान दिसता, हे तुम्हाला सांगावं नाही लागत नाही, आपल्याला कोणालाच सांगावं नाही लागत. मग स्पिरिच्युअलिटी हा रिटायरमेंट प्लॅन न करता ही लाईफस्टाईल मध्ये जर ऍड केलं, आय एम टेलिंग यू मधुरा, एवढे बेनिफिट्स आहेत. मी अजिबात या सगळ्यांवर विश्वास ठेवायचे नाही. जेव्हा माझा नवरा मला सांगायचा ओशो बद्दल किंवा तेव्हा मी लिटरली या शब्दात म्हणजे यार प्लीज पहा मत, यार बहुत बोर होता पण जेव्हा या गोष्टींचा म्हणतो ना, स्वतःला जेव्हा अनुभव यायला लागतात तेव्हा तुम्ही त्यातनं शिकत जाता. तसं आय थिंक माझा आजार पण माझ्यासाठी वरदान आहे. आय लव्ह माय एंडोमेट्रियोसिस नाव, बिकॉज त्याच्यामुळे आज मी हिलर झाले. आणि आज 400 पेक्षा जास्त लोक, उदाहरण द्यायचं झालं तर असे खूप सारे क्लायंट्स येतात जे सुसायडल टेंडन्सीज मध्ये असतात, डिप्रेशन मध्ये असतात. आम्ही चक्रा हिलिंग करते. सो बेसिकली थोडक्यात सांगते, चक्रा हिलिंग मध्ये 7 चक्राज आपले मेन असतात, मूलाधारापासून सहस्त्रारपर्यंत. पण मी 40 चक्रा चेक करते. त्याच्यानंतर ते कसे ओपन करायचे, समजा आता प्रॉब्लेम आहे, मग ते अफर्मेशन्सद्वारे कसे ओपन करायचे, मग तुम्ही कसं मिरर एक्सरसाइज करायचा, कसं सेल्फ लव्ह करायचं. आपल्याकडे ना खूप गैरसमजूत आहे. सेल्फिश लव्ह वेगळं आहे आणि सेल्फ लव्ह वेगळं आहे. पण आपण काय म्हणतो की स्वतःचा विचार केला म्हणजे तू सेल्फिश झाली, असं नाहीये. स्वतः जसं विमानातनं प्रवास करत असताना ऑक्सिजनचा मास्क कधी आपण लावला तर 10 लोकांना वाचवू शकतो. मी जर बाजूच्याला मास्क लावला तर मी मरणार आहे. सो स्वतः आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. वन्स यू बिकम दॅट एनर्जी ऑफ लव्ह, पीपल विल स्टार्ट लव्हिंग यू. तुम्ही जसं स्वतःला ट्रीट कराल तसेच लोक तुम्हाला ट्रीट करणार आहेत. सो चक्रा हिलिंग मध्ये मी या सगळ्या गोष्टी समावेश करून, मग 3 प्रकारचे मेडिटेशन असतात, त्यांनी बऱ्यापैकी माणसांना फरक पडतो. आणि बीजमंत्र शिकवते. सो बेसिकली बीजमंत्र म्हणजे तुम्ही जी बी पेरता तेच फळ येतं. तुम्ही जे आचार विचार आणि तुमचे संस्कार जे असतात, तुम्ही तुमच्या आत्म्यांना आणि तुमच्या इम्पॉर्टंट की अवेअरनेस मध्ये येऊन छान पद्धतीने जेव्हा तुम्ही मेडिटेट करता आणि छान पद्धतीने स्वतःशी अलाइन होता, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर असतं पास्ट लाईफ रिग्रेशन मधुरा, ज्याच्यामध्ये या जन्मी आपण जे त्रास पॅटर्न मध्ये जो भोगत असू, समजा एखाद्याचा नवरा अब्युझिव्ह असेल, दारू पिणारा असेल, किंवा फिनान्शियल लॉसेस होत असतील, बिझनेस लॉसेस, एखादा पॅटर्न सतत तुमच्या आयुष्यात घडत असतो, तर ते बघण्यासाठी आपण पास्ट लाईफ मध्ये जातो की कुठल्या जन्मामधलं कुठलं लर्निंग अर्धवट राहिलंय, ते मग आपण हील करतो. त्याच्यानंतर मी करते इनर चाइल्ड हिलिंग, ज्याच्यामध्ये तुमच्या आईच्या वुंब मध्ये असताना आईची मानसिकता काय होती ते सुद्धा आपण बघतो 1-1 वर्ष मागे जाऊन. कारण की आईची मानसिकता काय असते ती आपसुकच मुलं ऍब्सॉर्ब करतात.
त्याच्यामध्ये मग 16 स्टेप्स मी स्वतः लिहिलेल्या आहेत. लुईझी हेला मी खूप फॉलो करते. आय विल रिक्वेस्ट यू ऑल टू रीड यू कॅन हील युअर लाईफ बाय लुईझी हे. हे मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. या पुस्तकामध्ये तिने खूप छान लिहिलेलं आहे. ती स्वतः कॅन्सर सर्व्हायव्हर आहे आणि ती तिथे न थांबता कसं अफर्मेशन्सद्वारे तिने स्वतःचा कॅन्सर तर हील केलाच, पण जगभरामध्ये अत्यंत आय कॅनॉट इव्हन टेल यू की किती लोक हील झाली आहेत आणि कसं तुमचं इमोशन तुमच्या आजाराशी कनेक्टेड असतं, त्या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे यू कॅन हील युअर लाईफ नावाचं जे पुस्तक आहे लुईझी हेचं, ते प्लीज तुम्ही वाचा. आणि स्विचवर्ड्स मी शिकवते आणि लेनॉर्मन कार्ड्स, ज्यांनी तुम्हाला छान पॉझिटिव्हिटी येते. स्विचवर्ड्स म्हणजे काही पर्टिक्युलर नंबर्स किंवा सेंटेन्सेस असतात ज्यांचं चॅन्टिंग तुम्ही सतत केल्यानंतर ती सबकॉन्शियस मध्ये तुमच्या ती पॉवर तयार होते आणि मग व्हॉट यू थ्रो यू गेट. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जे थ्रो कराल त्याच गोष्टी तुम्हाला येणार आहेत. तर अशा पद्धतीने एखादा जेव्हा क्लायंट येतो तेव्हा मी अशा पद्धतीने हील करते, पण मी त्याला हेच सांगते की ही लाईफस्टाईल तू तुझ्या लाईफस्टाईल मध्ये ऍड कर. मेडिटेशन करा, रडत बसू नका. बाहेर काय चाललंय त्याच्यापेक्षा आतमध्ये किती स्ट्रॉंग ठेवू शकतो. एखादी हॉबी असेल, लिखाण असेल, पेंटिंग असेल, जे तुम्ही आजपर्यंत केलेलं नाहीये त्या सगळ्या गोष्टी करा. पुस्तकं आहेत आता तर केवढे तरी ऍप्स आलेले आहेत की स्टोरी टेल ऍप आहे आणि बरेचसे गोष्टी आहे का. म्हणजे मला असं वाटतं ना मधुरा आणि सगळ्यांना सांगते की रडत बसणं इज ऑल्सो चॉईस अँड त्यातनं उठून काहीतरी करणं इज ऑल्सो चॉईस. सो वाय नॉट टू डू समथिंग विच विल मेक अस प्राऊड वेन विल लुक बॅक. 2 वर्षांनी आपण जेव्हा मागे वळून बघू तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या आई बाबांना, आपल्या मुलांना की अरे आईने किंवा आपल्या बहिणीने किंवा बायकोने असं काहीतरी केलं ज्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि नेहमी व्हॅल्यू ऍड करणं खूप गरजेचं असतं. माझा नवरा मला नेहमी म्हणतो की इफ यू आर नॉट ऍडिंग एनी व्हॅल्यू टू युअर सेल्फ अँड युअर लाईफ अँड इन एनीवन्स लाईफ इज हॅव्हिंग नो मिनिंग. सो ऍड व्हॅल्यू इन एनी वेज. म्हणजे अगदी छोटं पोळ्या करून पण इव्हन कोणी नवरे बघत असतील तर बायकोसाठी थोडंसं किचन मध्ये जाऊन व्हॅल्यू ऍड करा किंवा तुझा नवरा कॉलवर बसलेला आहे तर द्या त्याला चहा करून. सो दिस इज अ ब्युटिफुल टाइम. चिडचिड होते. जसं जेवणाच्या ताटामध्ये फक्त वरण भात दिला तर कंटाळ येईल ना, कधीतरी ठेचा पण पाहिजे, लोणचं पण, तशीही भांडणं असतात किंवा चिडचिडपणा असतो. सो इट हॅपन्स. पण आय थिंक रडून न जाता छान पॉझिटिव्ह राहा. इनफॅक्ट 45 डेज मधुरा मी ऑनलाईन आले होते फेसबुकवरती, हील युअर सोल आणि माझ्या फेसबुक पेजवरती पण 45 डेज आय वॉज डुईंग मेडिटेशन फॉर एव्हरीवन. सो असं तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा आणि ते करा, कारण ही वेळ पुन्हा येणार नाहीये. दिस इज लाईक अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. कारण 2-4 महिन्यांनी वॅक्सिन येईल, परत आपलं सुरू होईल, पण ही जी वेळ आहे ना ही इन्व्हेस्ट करण्यासाठी आहे. प्लीज इन्व्हेस्ट, डोंट वेस्ट. दॅट्स ऑल. वा, खरंच छान. पण हे तू म्हणतेस तसं ते अफर्मेशन असो किंवा मेडिटेशन असो हे कंटिन्युअस केले पाहिजे ना. एक दिवस करून त्याचा बेनिफिट एवढा कळणार नाही जेवढा तुम्ही सातत्याने ते करत राहाल आणि मग त्याच्याने तुम्हाला जास्ती फरक पडेल. असं काही एखादं इन्स्टन्स आहे का किंवा एखादी क्लायंट बद्दल सांगू शकशील का की ह्या पॅन्डेमिक मध्ये त्यांना काय बेनिफिट झाले ह्याचे? या सो बेसिकली तुम्ही सकाळचा नाश्ता केल्यावर दुपारी भूक लागते, जेवता का तुम्ही एकदाच खाता आणि मग म्हणता की आता माझं पोट भरलं, आता मी आयुष्यभराचं खाऊन घेतलं, आता मी काय करणार नाही. असं करून होत नाही. तर कुठल्याही गोष्टीसाठी सातत्य लागतं. माझी आई नेहमी मला म्हणायची सातत्य ठेव, श्रद्धा आणि सबुरी, करत राहा. तुम्हाला सक्सेस आलं नाही तरी करत राहा. जसं आई मुलासाठी अनकंडिशनल करते तसं तुम्ही स्वतःसाठी अनकंडिशनल व्हा. जजमेंट्स किंवा कंडिशन्स घालून की अरे वनश्रीने सांगितलं मेडिटेशन करा, 8 दिवस झालं काही फरक नाही पडला, छ्या कशाला करू, नका करू. कारण ह्याच्यामध्ये वनश्रीला काही फरक नाही पडत आहे. तुम्ही मला माझी फी दिली आहे, मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही तुमचं नुकसान करताय. असं करू नका. म्हणजे तुम्ही एकदा जेवून दिवसभर उपाशी राहताय का, ते नाही जमत की नाही. तुम्हाला भूक लागते, मग अशक्तपणा येतो, मग डोकं दुखतं, मग तुम्ही सॅलडॉन घेता. तसंच हे आहे की एकदा करून किंवा असं नाही, हे सतत बोलायला पाहिजे. जसं तुम्ही रोपट्याला पाणी घातल्यावरती नंतर दुसऱ्याशी घालतच नाही का, जळून ते सुकून जाईल ते. तसंच आत्म्याचं आहे की सतत त्या आत्म्याची सुद्धा एक भूक असते. अफर्मेशन्स, पॉझिटिव्हिटी हे तुमच्या सबकॉन्शियसला, कॉन्शियसली तुम्ही सगळं बघताय, सबकॉन्शियसचं काय. म्हणून अफर्मेशन्स आणि स्विचवर्ड जसं आहे, जसा 1996211147 हा मनी मॅग्नेट नंबर आहे. हा नंबर मी अगदीच सांगते की तुम्ही हा नंबर रोज, आता सगळ्यांनाच पैशांची गरज आहे म्हणून सांगते की हा नंबर तुम्ही रोज म्हणा.
621147 हा लिहून घेतला तरी चालेल. ग्रीन पेननी डाव्या हातावर किंवा डाव्या पायावर किंवा मांडीवर तो लिहा आणि असं इमॅजिन करा की माझ्याकडे खूप पैसे आहेत, खूप पैसे येत आहेत आणि माझ्याकडे खूप पैसे सतत येत आहेत. हे इंटेन्शन सेट करा आणि हा नंबर सतत बोलत राहा. बेनिफिट काय होतो की तुम्ही नवीन व्हायब्रेशन्स तयार करता. जसं तुम्ही पंख्याचं बटन ऑन केलं की पंखा लागतो, राईट? त्याचप्रमाणे जसं तुम्ही तोंडामध्ये ते जे नंबर्स आहेत ते बोलायला लागतात तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ते सेट होतं आणि त्याच्यानंतर तसे तसे रिझल्ट यायला लागतात. अफर्मेशन्स, माय डे इज गुड. मिरर एक्सरसाइज मध्ये काय करतो? आरशासमोर उभे राहा, अफर्मेशन्स म्हणा. 199 199 मी चॅट बॉक्स मध्ये टाकलाय, पण तरी मनश्री एकदा परत सांग, जरा स्लो सांग. 199 6 2 1 1 4 7. सो दिस इज अ मनी मॅग्नेट नंबर. हे करा, जज करू नका. 1 रुपया सुद्धा येऊ शकतो, 1 लाख सुद्धा येऊ शकतात. सो यू नेव्हर नो. पण माझं असंच म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट कराल, कुठलीही मोडॅलिटी कराल, मग ती रेकी असो, चक्र असो, मेडिटेशन असो, अनकंडिशनल राहा, सातत्य ठेवा, पेशन्स ठेवा. डेफिनेटली ह्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. येस मधुरा, खूप सारे क्लायंट्स आहेत. आय विल नॉट रिव्हील द आयडेंटिटी, पण एक असा क्लायंट होता जो रेल्वे ट्रॅकवर लिटरली ही वॉज अबाउट टू कमिट सुसाईड. आणि एका कॉमन फ्रेंडने सांगितलं की असं करू नकोस, यू जस्ट कॉल वनश्री अँड जस्ट टॉक टू हर. विपश्यना करून आला होता, खूप बरंच सायकोलॉजिकल ट्रीटमेंट सायकियाट्रिस्टकडे होत्या, सगळं होतं. सेकंड डे त्यांनी मला कॉल केला आणि मला म्हणाला की मला भेटायला यायचंय. 2:30 वाजता आम्ही सेशन सुरू केलं, संध्याकाळी 7:30 पर्यंत चाललं. 2 डिवोर्स झाले होते त्याचे. बायकोनी खूप चिटिंग केली होती, बायकोनी मर्डर वगैरे प्लॅन केला होता आणि बरंच खूप खूप वाईट कंडिशन मध्ये त्याचे 40 चक्रा बंद होते. पण जेव्हा मी त्याला म्हटलं की तुम्हाला 3 महिने दे, तुझं लाईफ पूर्ण चेंज होईल, तेव्हा तसं असं होतं की नाही मला जगायचंच नाही. म्हटलं 3 महिने दे. 3 महिने जर नाही ना झाले तर मी तुला सांगते कशा पद्धतीने आपण मरायचं. विल प्लॅन युअर डेथ. ही वॉज लाईक सरप्राईज. पण मला कॉन्फिडन्स आहे ना की मी स्वतः जे यातनं आलेली आहे. आणि एक सांगू का मधुरा, तुम्ही ना पैसे ना कमवू शकता, तुम्ही गमावलेली नाती घेऊ शकता, नवीन मित्रमैत्रिणी करू शकता, पण तुमची हेल्थच खराब असेल, तुम्ही बेडवरनं उठूच शकत नाही, तर तुम्ही काय त्या पैशाचं आणि लोकांचं करणार आहात? सो हेल्थवरती मी जर मात करून 7 ऑपरेशन नंतर उभी राहू शकते, जिम करू शकते, या सगळ्या गोष्टी करू शकते. अर्थात माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहेच ह्याच्यामध्ये. माझ्या नवऱ्याचं खूप मोठं कौतुक आहे, आई बाबांचं, कारण त्यांनी मला नेहमीच पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे आणि नेहमी मदत सुद्धा केलेली आहे. सो आय डोंट थिंक सो काही अशक्य आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तर ह्या क्लायंटला मी चक्रा हिलिंग सुरू केलं, पास्ट लाईफ केलं. पास्ट लाईफ मध्ये त्याला काही गोष्टी कळल्या अँड ही इज अ सक्सेसफुल डिरेक्टर. ही इज टेकिंग अमेझिंग क्लासेस आणि आज त्याच्या दोन्ही एक्सेस त्याच्या समोर जरी आल्या तरी सुद्धा तो म्हणतो वनश्री काही नाही वाटत आता मला. लेट गो, बेसिकली लेट गो. होपोनोपोनो नावाचा हवाईयन चॅन्ट आहे, यू कॅन टाईप मधुरा. आय हॅव डिस्कस्ड विथ यू ऑल्सो. होपोनोपोनो खूप मॅजिकल आहे. जे आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, या 4 ओळी फक्त तुम्हाला म्हणायच्या आहेत. आणि ग्रजेस ठेवून तर काही अर्थ नाही. प्रत्येकाचे कर्म आहेत. जसं रेसिंग ट्रॅक असतो, प्रत्येक जण आपापल्या ट्रॅकमध्ये धावतो. तू माझ्या ट्रॅकमध्ये, मी तुझ्या ट्रॅकमध्ये आलो तर आपण दोघेही फाऊल होऊन जाऊ. त्यापेक्षा मी माझ्या ट्रॅकमध्ये धावते, तू तुझ्या ट्रॅकमध्ये जाऊ. मी जर हरले तर मी हा विचार करेन की मला कुठे मेहनत घ्यायला पाहिजे, आणि मग जर मी जिंकले तर माझी ही जबाबदारी आहे की माझ्या खालती जी लोक आहेत त्यांना मी टिप्स देईन, म्हणजे ते कसे वर येऊ शकतात. जसं आताच नवीनच माझ्या मी कोर्समध्ये जे शिकले सरांकडनं की आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला इगो येईल ना तेव्हा तुम्ही प्लस मायनस आणि इक्वल करा. समजा तुम्हाला प्रमोशन मिळालाय तर तुम्ही वर बघा की तुमच्या वर तुमच्यापेक्षा हायर पॅकेजवाली लोक आहेत. तुमच्या खाली बघा की तुम्ही काय चुका केल्या म्हणून तुम्हाला इथे एवढा वेळ लागला, तर तुम्ही त्याला गाईड करा आणि तुमच्या इक्वल म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे तुमच्या लेवलचे आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघा, तुम्हाला इगो कधी येणार नाही. सो असे खूप क्लायंट्स आहेत. आता युएसचे पण खूप क्लायंट आहेत. आता करंटली 2-3 लोकांचे जॉब्स गेले. मग त्यांनी मला सांगितलं ऑनलाईन हिलिंग मी करत नव्हते, पण त्यांचं असं काही अनफॉर्च्युनेट झालं की त्यांना इंडियाला परत येण्यासाठी तिकडच्या कंपनीजने फोर्स केला. तर मला ती बोलली नाही तू आत्ताच्या आत्ता कर, मला ऑनलाईन हिलिंग मला माहित नाही. अँड ही गॉट, म्हणजे जे जॉब्स गेले होते त्या जॉबवर परत बोलवलं, परत नवीन कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू, अँड दे गॉट द जॉब.
सो खूप छान वाटतं जेव्हा हिलिंग मोडॅलिटीज मी ज्या शिकल्या आहेत. आय एम जस्ट अ मीडियम. पण ज्या गोष्टी मी शिकलेली आहे त्या माझ्या क्लायंटसाठी जेव्हा क्लायंट सांगतो की वनश्री खूप फरक पडला किंवा असे खूप सुसायडल टेंडन्सीज वाले क्लायंट्स खूप या मागच्या 2 महिन्यामध्ये तर मी खूप केलेले आहेत. तर खूप छान वाटतं की आपण जे शिकलो त्यातनं लोकांना फायदा होतोय बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. तुमच्याकडे असलेलं नॉलेज जर तुम्ही वाटलं नाही तर त्या नॉलेजचा काहीच अर्थ नाही. म्हणजे लुईझी हे किंवा आपल्या ऋषी मुनींनी जर वेद लिहिले नसते किंवा लुईझी हिने पुस्तक लिहिलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर बसून बोलूच शकले नसते. कारण जेव्हा मी बेडरेस्टवर होते 3-4 वर्ष जेव्हा फक्त ऑपरेशन सुरू होते तेव्हा फक्त एकच माझा फ्रेंड होता दॅट वॉज माय बुक. एका बुकने सुरुवात केली आय हॅव बुक शेल्फ नाव. सो माझे बाबा नाही म्हणतात शिकलेलं कधी फुकट जात नाही. कुठल्या तरी वयात ते कामी येतं. त्यामुळे आता तुम्ही जर शिकाल ना मे बी कदाचित त्याचा फायदा होणार नाही. कदाचित पुढे काहीतरी त्याचा फायदा होईल. त्यामुळे रडत बसू नका. रडत बसणं इज लाईक अ व्हेरी बॅड स्टेट. आणि खूप लोकांचे आता फोन येतात की मनश्री मेडिटेशन घे किंवा खूप लोकांचे इव्हन एक ठाण्याची प्रोफेसर आहे तिला जॉब जायची भीती होती. तर मधुरा स्विचवर्ड्स दिले आणि तिने 2-3 मेडिटेशन फिअरवरती मेडिटेशन घेतलं होतं. यू वोंट बिलीव्ह तिने मला फोन केला वनश्री मी जॉब सोडला आणि आता मला चांगल्या पॅकेजमध्ये अजून छान कॉलेजमध्ये जॉब मिळाला. सो यू फील सो नाईस की जे पर्पज मला मेसेज आला होता देवाकडनं की लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दे. आय थिंक आय एम लिव्हिंग टू माय पर्पज अँड दॅट गिव्स मी व्हेरी मला खूप छान कंटेंट आणि खूप छान फिलिंग्स येतात. सो या दिस इज माय एक्सपिरियन्स ड्युरिंग दिस पॅन्डेमिक. वाव, खूप छान. आपण आता फक्त पार्टिसिपेंट्सना पण विचारू त्यांचे काही प्रश्न असतील तर मग ते तू विचार. आणि इन केस आपलं लॉग आउट झालं तर परत ह्याच ह्याच्यावरती सगळ्यांनी लॉग इन करा. कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे वनश्री मॅम. विचारा ना. मी वनश्री. या हाय Yeah, this is Shashi. Yeah, hello, this is Shashi. Let Yeah, me tell Shashi. you, this is the best session. This is the best session I've attended because this is the need of the hour. Thank you. And I am a big fan of Louis Hay, so I could understand what you're saying because I have Yes. gone through all the process. I've healed myself through by reading books and watching videos and all those things. Very good. Materials. So Very thank good. you for again reminding. Yes, do mirror exercise. I think we have gone down. Yes, Yeah. Shashi, do mirror So I have exercise one 21 query. days. Yeah, tell me. Okay. I have one query regarding the money magnet that you mentioned. Where you said we have to write because I'm not fluent in Marathi. Acha. So you have to write it on your left hand with green pen. Green color symbolizes growth. So you have Okay. to write 199671142. So for example, I have written this here on my coaster. Okay, आता हा तुम्हाला उलटा दिसत असेल. So what I do, I put my tea or a water glass, so it gets charged and I drink. So if you're sitting, तुमचं जर ऑफिस असेल, if you have a table set up, put it on a coaster, write it with green pen. If you want to write it on your hand, you can write it on your hand. The only disadvantage of writing on your hand is पाण्यामध्ये हात दिसला तो निघून जातो. That's why I advise all my clients to write it on left leg or left thigh. First of all, no one can see that, and second thing, लवकर जात नाही पुसला तो. And then the best way is to chant. Like if I'm sitting like this, the way I chant, I will give you the demo. I sit here and I say, money is coming to me in abundance, and my bank account is increasing day by day. 19962 1147, 19962 1147. Then I continuously chant that number for 58 times. Then I take a break. Then I do Got it. Thank you so much. Thank you. Thank you, Shashi. Yes, thank you. वनश्री, एक असा क्वेश्चन आहे की पास्ट लाईफवर सायंटिफिकली काय सांगाल? सायंटिफिकली प्रूव्हन आहे ज्यांच्याकडनं डॉक्टर न्यूटन जे हैदराबादला आहेत त्यांच्याकडनं शिकलेत. ही हिमसेल्फ इज अ डॉक्टर
टर्न इनटू अ स्पिरिच्युअल सायन्स डॉक्टर नाव. सो जेव्हा तुम्ही जसे माझ्याकडे खूप क्लायंट आहेत, जसं माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी पास्ट लाईफ मध्ये बिलीव्ह करत नव्हते अजिबात. माझं जेव्हा पास्ट लाईफ झालं आणि मला प्रॉब्लेम होता रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, माय युट्रस अँड ओव्हरीज वॉज माय प्रॉब्लेम. अँड जोपर्यंत मी पास्ट लाईफ केलं नव्हतं, मला हे सगळ्या गोष्टी वाटायच्या सगळ्यात होतांडेत, हे सगळं काही खरं नसतं, माझा विश्वास नव्हता. कारण मला आपल्याला वेळ येत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, वेळ आली की आपोआपच होतो. सो व्हेन आय डिड माय पास्ट लाईफ, I saw myself as a South Indian lady was killed by her husband and mother-in-law. They threw me in water and I died because I was not able to produce a kid. Hello? बोल बोल, येतंय. हा, ओके. स्क्रीन गेली आहे. सो माझा मरणाचा जो थॉट होता की मला बाईचा जन्म नकोय, दॅट थॉट कॅरीड अवे इन दिस लाईफ. आणि या लाईफमध्ये वेन आय रिव्हिजिटेड की खरंच मी लहानपणापासून स्वतःला मुलगी म्हणून ऍक्सेप्ट केलं नव्हतं. त्याच्यानंतर ऑलवेज पेनफुल पिरियड्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मला ती छेड होती की का मुलीने लग्न करून नवऱ्याकडे जायचं, का मुलीने नाव, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी बिकॉज मी कधी ऍक्सेप्ट केल्या नव्हत्या. तो सायंटिफिकली सांगायचं झालं तर यू हॅव टू एक्सपिरियन्स इट. जोपर्यंत आपल्याला एखादा रोग होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती विश्वास नसतो. अरे आता कितीतरी लोक असतात ज्यांना सिगरेट न पिता सुद्धा, दारू न पिता सुद्धा कॅन्सर होतो, पण जेव्हा होतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करायला लागता. तो सायंटिफिकली पण हे प्रूव्हन आहे. डॉक्टर न्यूटनच्या साईटवर जर तुम्ही गेलात तर सगळ्या प्रकारचे नोट्स तिकडे तुम्हाला सापडतील. आणि कसं ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, ज्याच्यावरनं तुम्हाला या लाईफ मधले जे तुमच्या आवडीनिवडी आहेत किंवा सवयी आहेत त्या तुम्ही ज्या पास्ट लाईफशी कनेक्ट करता तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला कळतात. पण त्याच्यासाठी यू हॅव टू एक्सपिरियन्स दॅट. I cannot show you air scientifically. Can you or can I? I cannot show you this is oxygen and carbon dioxide, but we believe. It is all about energy. It's all about energy. आता पण मी तुमच्याशी बोलते, एवढे लोक बघताय. दिस इज अगेन एनर्जी. आपण सगळे एड्युकेटेड आहोत, शब्दांची ओळख आहे म्हणून कळतंय, पण ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट इज कमिंग फ्रॉम माय माउथ इज अन एनर्जी. And you cannot scientifically prove energy. You have to have faith and believe in energy. करेक्ट. अजून एक आहे प्रश्न की मी तुझा नंबर तर शेअर केलेला आहे. सो अजून बाकी कोणाला काही पर्सनल क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा काय चार्जेस आहेत तुझे, तर ते तुला पर्सनली फोन करून विचारतील. एक अजून प्रश्न असा आहे, नेगेटिव्ह थॉट्स कशा पद्धतीने दूर करायचे. माझ्याकडून नेहमी नेगेटिव्ह थॉट्स जनरेट होत असतात, पर्पजली नाही, अनइंटेन्शनली. पण हाऊ मी सांगते आणि न्यूटनची सगळं शिकलेली आहे. ऐकू नाही येतं, काय म्हणालात? हॅलो हा हो हॅलो, ऐकू नाही येते. हॅलो आय थिंक हॅलो नेक्स्ट क्वेश्चन तो घेऊ. आणि ती ऍक्च्युली ऍक्ट्रेस नटी मध्ये काम करणार, पण ती आता गेले 4-5 वर्ष अंजली दात ऑपरेशन झालं. आवाज नीट नाही येत आहे. तुम्ही जरा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता का क्वेश्चन प्लीज? सो मी माझ्या मोडॅलिटीज बद्दल सांगायचं तर मी चक्रा हिलिंग करते, ज्याच्यामध्ये मी 40 चक्रा चेक करते. अँड ऍट द सेम टाइम तुम्हाला ते ओपन कसे करायचे म्हणून अफर्मेशन्स देते. त्याचबरोबर तुम्हाला एक फाईल देते ज्याच्यामध्ये सगळा तुमचा रिपोर्ट असतो. ऑनलाईन आता मी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर मी अफर्मेशन शिकवते, बीजमंत्र शिकवते आणि 3 प्रकारचे मेडिटेशन शिकवते. त्याच्यानंतर 21 दिवसाचा गॅप झाल्यानंतर जर जरुरी असेल, इम्पॉर्टंट असेल तरच मी पास्ट लाईफ करायला सांगते. कारण पास्ट लाईफ बघणं स्वतःचं खूप त्रासदायी असतं. इफ यू आर नॉट मेंटली प्रिपेअर्ड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सी. कारण आपल्याला माहित नाही पास्ट लाईफ मध्ये कदाचित आपण दरोडेखोर असाल, किंवा आता एक क्लायंट आला होता माझ्याकडे, त्याच्या पोटात सतत दुखायचं आणि त्याला ना फिअर ऑफ डेथ होतं. सो आम्ही खूप त्याला चक्राने केला, प्रयत्न करून नाही झाला ठीक.
पास्ट लाईफ जेव्हा केलं तेव्हा त्याला दिसलं की ही वॉज अ जल्लाद, फाशी द्यायचा तो लोकांना, आणि ऑलवेज ही हॅज सीन डेथ इन हिज फॅमिली. सो कोणाचं कसं काय पास्ट लाईफ मध्ये दिसेल म्हणून आय डोंट फोर्स एनीवन टू गो फॉर पास्ट लाईफ. चक्रा करून जर ठीक होत असेल प्रॉब्लेम तर काहीच हरकत नाही. देन 21 डेज गॅप वी गो टू इनर चाइल्ड हिलिंग, ज्याच्यामध्ये पूर्ण एक वर्ष मागे जातो. कुठल्या वर्षामध्ये कुठलं इमोशन अडकलेलं आहे त्या इमोशनला आपण कॅच करतो, अरेस्ट करतो आणि त्याच्यावरती हिलिंग देतो. त्याच्यामध्ये 16 स्टेप्स मी डिझाईन केलेले आहेत. बरं, हे सगळं जे शिकलेली आहे ते मी माझ्या वेगवेगळ्या गुरूंकडनं शिकलेली आहे, पण माझ्या वाचनातनं, माझ्या आलेल्या आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स मधनं किंवा बाकीचं जे नॉलेज आहे, जे काही वाचलंय, पाहिलंय, इतकं जग फिरले, ज्या ज्या लोकांशी बोलली, त्यातनं अक्युम्युलेट करून मी माझं स्वतःचं असं एक सेशन केलेलं. त्यामुळे माझे सेशन्स खूप वेगळे असतात आणि आय डोंट टेक सेशन ॲज अ सेशन. इट इज अ व्हेरी इंटरॅक्टिव्ह काइंड ऑफ शेअरिंग, बिकॉज तुमच्या मनामध्ये एक भीती नेहमी असते की लोक जज करतील. माझ्या भावना मी जर सांगितलं तर मला जज केलं जाईल, या भीतीने खूप जास्त आपण घाबरत असतो. निगेटिव्ह थॉट पॅटर्नवर सांगायचं झालं तर, जसं तुमच्या बिल्डिंगमध्ये जर एखादी भांडखोर बाई असते, ती तुमच्या घरी आली, तुम्ही दाराच्या आयहोल मधनं बघितलं की अरे आणि तिला आतमध्ये घेता आणि मग पूर्ण बिल्डिंग मध्ये सांगता की अरे ही बाई आली आणि ही भांडण करत बसली, ती भांडखोरच आहे. बाय चॉईस तुम्ही करता, बाय चॉईस तुम्ही निगेटिव्ह थॉट्स चूज करताय. सो बाय चॉईस तुम्ही ते कसे एलिमिनेट करायचे. तुम्हाला जर निगेटिव्ह थॉट्स आले तर थांबा, ऑब्झर्व करा. ओके, मला निगेटिव्ह थॉट येतोय, मला डिप्रेशन येतंय का, बरं, मग डिप्रेशनला मी एक्सप्रेशन मध्ये कसं कन्वर्ट करू शकते, मी कोणाशी तरी बोलते. ही भीती बाळगू नका की मी जज होईन. अशा व्यक्तीशीच बोलला जी जज करणार नाही. ऐकायला कोणी नसेल, एक वही घ्या, ते लिहा, ते वाचा. ते वाचल्यानंतर विचार करा की हे खरंच वर्थ आहे का, मी हे एवढा इमोशन, निगेटिव्ह इमोशन स्वतःमध्ये ठेवलेले. इज इट जसं निगेटिव्ह इमोशन्स ना काढण्यासाठी जसं लहान मुलांना आपल्याला सांगावं लागतं ना, ABCD ट्रेन करावं लागतं. ABCD केल्यावरतीच आपण APPLE ऍपल खाऊ शकतो. तसं आपल्याला आपल्या माइंडला ट्रेन करावं लागतं. हे निगेटिव्ह इमोशन्स झालेले आहेत, ओके, लेट मी ऍड्रेस अँड लेट मी गेट आउट ऑफ दिस निगेटिव्ह फीलिंग. ही प्रॅक्टिस करावी लागेल. एका रात्रीचं काम नाहीये. फी हळद आणि होगोरी इथे होत नाही कुठल्याही गोष्टींचं. जसे मूल जन्माला यायला 8-9 महिन्याच्या कालावधी जावा लागतो, त्याच्यानंतर 8 महिने त्याला उठून चालायला वेळ लागतो. इट इज अ प्रोसेस. एव्हरीथिंग कम्स इन अ प्रोसेस, अँड इफ यू आर नॉट फॉलोइंग द प्रोसेस, नथिंग विल कम टू यू. अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. तो प्रॅक्टिस करा तुम्ही. डेफिनेटली यू कॅन कॉल मी. अशा पद्धतीने जसं मी 5 स्टेप मेडिटेशन आता शिकवायला सुरुवात केलेली आहे. लोकांना कळत मेडिटेशन करायचं म्हणजे काय. लोक म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा, डोक्यात काय आणू नका. अरे पण कसं, मला ABCD आली तर तुम्ही APP ऍपल करा. सो ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेस जेव्हा तुम्हाला एकदा कळेल तेव्हा तुम्हाला मेडिटेशन करायला, वेन यू नो ABCD यू कॅन क्रिएट एनी स्पेलिंग. सो इट इज अ प्रोसेस. आणि निगेटिव्ह इमोशन्स आल्या तर त्याला कॉन्शियसली ऍड्रेस करा, वहीमध्ये लिहा. इट इज अ बेस्ट एक्सरसाइज बाय लुईसी है विच आय फॉलो. लिहा, फाडून टाका, झाडून टाका. सो दिस इज हाऊ यू कॅन गेट रीड ऑफ निगेटिव्ह इमोशन्स. कोणाला अजून काही क्वेश्चन्स आहेत का? I'm Pradnya Mestri. Hello. Yeah, hello, hi. Manaswi, give your numbers and address. Yeah, I think मधुरानी chat box मध्ये मी चॅट बॉक्स मध्ये टाकलाय नंबर ऑलरेडी, प्रज्ञा मॅडम. आणि ऑनलाईनच तू घेते ना मनश्री हिलिंग? ऑनलाईन घेते, कारण आता माणसांना बघून घाबरायला लागली आहे, त्यामुळे व्हर्च्युअलच घेते. आय हॅव अ हिलिंग इन्स्टिट्यूट इन कांदिवली वेस्ट महावीर नगरला. तिच्याकडे माझे सेशन्स असतात. माझ्या मैत्रिणीचं हिलिंग स्टुडिओ आहे. तिथे मी माझे सगळे क्लायंट्सना मी हे करते, अटेंड करते. पण थँक्स टू दिस पॅन्डेमिक मी व्हर्च्युअली सगळ्यांनाच भेटू शकते आणि ऑनलाईन हे सगळं करते. आणि माझं फेसबुक पेज आहे हील युअर सोल नावाचं. तर तुम्ही तिथे जाऊन माझे व्हिडिओज आहेत मेडिटेशनचे, ते तुम्ही नक्की बघू शकता. आणि त्यावर कुठलेही प्रॉब्लेम्स असतील प्लीज कॉल करा. वाहत्या पाण्यासारखं राहा. पाणी एखाद्या ठिकाणी साचलं तर त्याचं रूपांतर गटारात होतं. विचारांना गटाराचं स्वरूप देऊ नका. वाहत्या पाणीसारखं राहा. जिथे जाल तिकडे जीवन निर्मिती करा. जिकडे जाल त्याची तहान भागवा. अशा पद्धतीने थॉट्स आपलं
आपल्याला जगता आला पाहिजे आणि लेट्स मेक दिस चॉईस टू मेक अवर लाईफ फ्रुटफुल अँड मिनिंगफुल. वनश्री खूप बरं वाटलं ऐकून. मी आता मीनल मॅडमना रिक्वेस्ट करते की ते वोट ऑफ थँक्स देतील. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू वनश्री, थँक्यू सो मच. खूप छान बोललीस, अगदी सुंदर. सगळ्यांना इतकं म्हणजे या पॅन्डेमिक मधनं मी तर म्हणते याचा जास्तीत जास्त महिलांनी याचा फायदा करून घ्यायला पाहिजे तुझा, कारण आता एव्हरीबडी इज फ्री आणि आपण आपल्याला, तू जे म्हणालीस ना, आतमध्ये बघा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला ओळखा. आणि दुसरं तू म्हणालीस वाहत्या पाण्याप्रमाणे, त्याच्यामध्ये मी म्हणते नदीचा उगम होतो पर्वतामध्ये, पण ती सागराला मिळत जाते. तेव्हा कितीतरी वेगवेगळ्या याच्यातून त्याला जायला लागतं, खाच खळग्यातून, पण ती सागराला मिळते. तसं आपलं आहे आयुष्य. आयुष्य नेहमी लक्षात ठेवा की यू हॅव टू गो अहेड. आणि प्रॉब्लेम्स आर देअर, बट प्रॉब्लेम खूप आवडले, खूपच चांगलं बोललीस. थँक्यू. हा म्हणजे रडू नका. आणि तू एवढ्या कठीण परिस्थितीतून जाऊनही हसतमुख असतेस, तर मी म्हणेन सगळ्या उद्योगिनींनी हे लक्षात ठेवावं की नेहमी हसतमुख राहा, तरच तुमचा बिझनेस होणार आहे. हे महत्वाचं आहे. आणि आज तू आम्हाला महत्वाचं एक सांगायचं की निसर्गाकडनं आपण खूप गोष्टी शिकत असतो. आपण निसर्गाकडे बघतच टेम्परेचर दर तासाला बदलत असतं, पण म्हणून सूर्य उगवायचा आणि चंद्र उगवायचं थांबत नाही. करोना व्हायरस जरी असला तरी 12 तासांनी सूर्य, 12 तासांनी चंद्र येतो. मग आपण का रडायचं? वी शुड शो अप. वी शुड नॉट गो थ्रू इट, वी शुड ग्रो थ्रू इट. आपण त्यातनं ग्रो करणं गरजेचं आहे. 12 तासांनी सूर्य जर थांबलेला नाही करोना व्हायरसमुळे, तर माझा बिझनेस, माझं काम मी का करू? मी 100 फोटो टाकणार, लोकांनी घेतले आनंद, नाही घेतला आनंद आहे. लोकांच्या घेण्यावरती माझे सेल्स ठरत नाहीत किंवा माझं कर्तृत्व ठरत नाही, तर मी किती सातत्याने टाकते ह्याच्यावरनं माझ्या कामापर्यंत पॅशन दिसतं. ही भावना नेहमी ठेवायला हवी सगळ्या. सो या, थँक्यू सो मच. मला आवडलं, कारण उद्योगिनींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, सातत्य पाहिजे. कुठलाही व्यवसाय करा, पण सातत्य असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे तुझ्या भाषणातून आज इतकं मोटिवेशन सगळ्यांना मिळालेलं आहे. तर आय एम रिअली थँकफुल टू यू अनुश्री. तू आम्हाला वेळ दिलास आणि आमच्या उद्योगिनींना पण थँक्स, कारण त्या पण आज हजर राहिल्या, त्याबद्दल त्यांचं आहे. आणि तुझ्या जास्तीत जास्त उपयोग आमच्या उद्योगिनींनी करून घ्यावा असं मला म्हणायचंय. तर थँक्यू सो मच. वी आर रिअली थँकफुल टू यू. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. थँक्यू आणि थँक्यू सगळ्या उद्योगिनी की तुम्ही आलात आणि घेतलं. काहीही असेल कॉल मी, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. काहीही असेल, हॅपी अँड बी पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच वनश्री. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय.